नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेम फंक्शन बद्दल माहिती घेतली होती. नेम फंक्शन वापरला कसा जातो, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आय बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. तसंच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला एक्सप्रेशनल फंक्शन आणि ॲरो फंक्शन बद्दल माहिती घ्यायची. आता नेम फंक्शनमध्ये, एक्सप्रेशनल फंक्शनमध्ये आणि ॲरो फंक्शनमध्ये काय फरक असतो, त्या फंक्शनचा वापर कुठे केला जातो, या फंक्शनचा वापर करून आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एक्सप्रेशनल फंक्शन आणि ॲरो फंक्शन याचा सिंटॅक्स कसा असतो, याचा वापर कसा केला जातो ते बघू. आधी आपण थिअरेटिकल बघू आणि मग नंतर त्याच्यावर आपण एक्झाम्पल बघूयात. एक नवीन फाईल बनवली आपण. फाईलला नाव दिलं आपण एक्सप्रेशनल फंक्शन ef.html. इथं आलो. इथं आल्यानंतर सगळ्यात आधी पहिला असतो आपला एक्सप्रेशनल फंक्शन. आणि दुसरा आहे आपला ॲरो फंक्शन. यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. आता एक्सप्रेशनल फंक्शन आणि ॲरो फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे, तर एक्सप्रेशनल फंक्शनमध्ये सेम आपण यूज करणार फंक्शन कीवर्डचा पॅरामीटर ब्रॅकेट ओपन क्लोज आणि याच्यामध्ये येतो आपलं स्टेटमेंट, या पद्धतीने. तसंच ॲरो फंक्शनमध्ये येतो तुमचा पॅरामीटर्स आणि स्टेटमेंट. या पद्धतीने आपण एक्सप्रेशनल फंक्शन आणि ॲरो फंक्शनचा सिंटॅक्स लिहू शकतो. आता जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दोघंही फंक्शन हे ॲनोनमस फंक्शन आहे. आता ॲनोनमस फंक्शन काय, ज्या फंक्शनला नाव नसतं तो असतो आपला ॲनोनमस फंक्शन. आता बघा, या ठिकाणी फंक्शन तर आहे, आपण जे काही फंक्शन वापरलो, फंक्शन कीवर्ड वापरतो तो फंक्शन कीवर्ड आहे, पण याच्यानंतर आपण नेम फंक्शनमध्ये तर फंक्शनचं नाव देतो, ते नाव या ठिकाणी मिसिंग आहे, म्हणजे या फंक्शनला नाव नाही आहे. तसंच जर तुम्ही ॲरो फंक्शनमध्ये आलात तर इथं पण बघा, इथं फंक्शन तर कीवर्ड पण नाही आहे आणि नाव पण नाही आहे, म्हणून हे दोघं फंक्शन जे आहेत यांना म्हटलं जात असतं आपलं ॲनोनमस फंक्शन. ओके. त्याच्यानंतर दुसरं असतं आपलं, याच्यामध्ये आपण या फंक्शनला डायरेक्टली कॉल नाही करू शकत. आता नेम फंक्शनला आपण कसं कॉल करतो, आपण समजा एखादा व्हेरिएबल असेल आपल्याकडे लेट x = 20, तर आपण याला कसं कॉल करणार, एक्सला आपल्याला ज्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची असेल तर आपण डायरेक्टली एक्सला त्या ठिकाणी कॉल करू शकतो. जर फंक्शन असेल आपल्याकडे, समजा आपल्याकडे ॲड नावाचं फंक्शन आहे, आपल्याला ज्या ज्या ठिकाणी फंक्शनची गरज असेल त्या ठिकाणी आपण ॲड असं फंक्शन कॉल करू शकतो. पण या दोघंही केसमध्ये, ॲरो फंक्शन आणि एक्सप्रेशनल फंक्शनमध्ये दोघंही ठिकाणी फंक्शनचं नावच नाही आहे, ॲनोनमस फंक्शन असल्यामुळे, तर आपण याला डायरेक्टली कॉल नाही करू शकत. याला जर आपल्याला कॉल करायचे असेल तर आपल्याला याच्यासाठी रेफरन्स नेम द्यावा लागेल. युजिंग रेफरन्स नेम आपण याला कॉल करू शकतो. हा असतो याचा आपला दुसरा पॉईंट. याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे हे जे फंक्शन्स आहे ते कॉलबॅक्समध्ये वापरले जातात. आता कॉलबॅक्समध्ये वापरले जातात म्हणजे कुठं वापरले जातात, ज्या वेळेस आपल्याला जे काही फंक्शन्स असतील, आपले फंक्शन असतील किंवा प्रीडिफाईंड फंक्शन असतील, त्यांना एक्सटेंड करायचे असेल, त्या फंक्शनची एक्सटेंडेबिलिटी वाढवायची असेल तर आपण या फंक्शनचा वापर करू शकतो. म्हणजे समजा आपल्याकडे एक फंक्शन असतो सेट इंटरवल नावाचा, या पद्धतीने. मग ह्यामध्ये हा आपला प्रीडिफाईंड फंक्शन असतो किंवा अलर्ट आहे, असे भरपूरशे फंक्शन्स असतात प्रीडिफाईंड, हे आपल्याकडे आधीपासून असतात. याच्यामध्ये जर आपल्याला यांचे एक्सटेंडेबिलिटी करायची असेल, यांना वाढवायचं असेल, तर याच्या आतमध्ये आपण हे जे काही फंक्शन्स आहेत आपले ते कॉल करू शकतो. म्हणजे काय करणार, हा फंक्शन आहे, याचा जो काही पॅरामीटरचा भाग असेल तिथं हा पूर्ण कॉपी करायचा आणि याच्या आतमध्ये पेस्ट करून द्यायचा, किंवा आपण यालाही टाकू शकतो. म्हणजे या पद्धतीने ज्यास आपल्याला कॉलबॅक्समध्ये यूज करायचे असेल तर आपण या फंक्शनचा वापर करू शकतो. कॉलबॅक्सचा वापर कुठे होतो, ज्यावेळेस आपल्याला इटिरेशन लावायचं असेल, लुपिंग लावायचं असेल विदाउट लूप्सचा वापर करून, त्यावेळेस आपण कॉलबॅक्स फंक्शनचा वापर करू शकतो. या सगळ्या केसमध्ये आपण
ॲरो फंक्शन आणि एक्सप्रेशनल फंक्शनचा वापर आपल्याला करता येतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ॲरो फंक्शन आणि एक्सप्रेशनल फंक्शन जे आहेत, ज्यावेळेस तुम्ही फ्रंट एंड, आता आपण फ्रंट एंड बघतोय बरोबर, जर तुम्हाला फुल स्टॅक करायचं असेल तर फुल स्टॅक करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर अँग्युलर आणि रिॲक्ट. ज्यावेळेस तुम्ही रिॲक्टमध्ये काम करणार, भविष्यामध्ये जर इन केस काम करणार असाल, रिॲक्ट तुम्ही शिकणार असणार, तर रिॲक्टमध्ये तुम्हाला कंपल्सरी या गोष्टींची गरज पडेल. त्यावेळेस तुम्ही ह्या ॲरो फंक्शन्स आणि एक्सप्रेशनल फंक्शनचा वापर आपल्याला करता येत असतो. हे असतं आपलं ॲरो फंक्शन आणि एक्सप्रेशनल फंक्शन बद्दलचं थेरॉटिकल पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे तर या पार्टमध्ये आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. आता एक्झाम्पल कसं बघणार तर बघा, आपण काय करतो सहसा, जर आपल्याला फंक्शन बघायचं असेल, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेम फंक्शन बघितला. आता नेम फंक्शन मध्ये साठी आपण काय केलं होतं, एक फंक्शन घेतला, फंक्शनला काहीतरी नाव दिलं, आपण पॅरेंथेसिस ओपन क्लोज केले आणि याच्यामध्ये काहीतरी स्टेटमेंट दिलं. या पद्धतीने याला जर आपल्याला कॉल करायचं असेल आपण काय करणार, एबीसी ब्रॅकेट ओपन क्लोज आणि याला कॉल केलं. हे बघा, हॅलो झाला कॉल. हा होता आपला नेम फंक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, याला एक्सप्रेशनल फंक्शन मध्ये लिहायचं. आता एक्सप्रेशनल मध्ये फंक्शन मध्ये लिहिताना काय होणार तर आपला हा जो एबीसी नाव लिहिलंय आपण, हा नावच निघून जातो बरोबर. मग याला आपण काय करू शकतो, या ठिकाणी व्हेरिएबल ए इक्वल टू, आता मग ज्यावेळेस आपण ह्या ए ला कॉल करणार त्यावेळेस आपला जो काय फंक्शन असेल तो कॉल होणार. हे बघा झाला याला प्रिंट. या पद्धतीने सेम जर आपल्याला ॲरो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं काय होणार, हा ॲज इट इज राहणार, इकडनं जाईल, इथं हा ॲरो सिंटॅक्स येऊन जाणार आपला. आणि याला जर आपण एक्झिक्यूट केलं, हे बघा झालं एक्झिक्यूट. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की आपल्याला फंक्शन जो असतो तो आपल्याला शॉर्ट हँड प्रॉपर्टीमध्ये पण लिहिता येत असतो. म्हणजे जी काय कोड असतो आपला, लेंथी प्रोसेस ती पण कमी होते आणि या प्रकारे आपण एक्सप्रेशनल फंक्शन आणि ॲरो फंक्शनचा वापर आपल्याला करता येत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.